नमस्कार. आज मी अत्यंत आगळीवेगळी अशी रेसिपी करणार आहे. तुम्ही आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचं लोणचं, आवळा कँडी, आवळ्याची चटणी असे अनेक पदार्थ खाल्ले असतील. परंतु ह्या जर पद्धतीने जर केली तर लहान मुले, मोठी माणसे सर्वजण मागून मागून खाणार आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्य आहेत. यामध्ये मी गोड आणि तिखटचं मिश्रण केलेलं आहे, त्यामुळे सर्वांना आवडणार आहे. सर्वात अगोदर मी आवळं स्वच्छ धुतलेत आणि एका कापडाने पुसून घेते. यावर घाण, धूळ असेल, जंतू असतील तर सर्व निघून जाणार आहे. कापडाने स्वच्छ पुसायचे. पाण्याचा अंश राहिला तर हे जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे स्वच्छ धुवायचे आणि कापडाने पुसून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व आवळं धुवून पुसून घेतलेत. यामध्ये मोठ्या आवळ्याचा वापर केला आहे. मोठ्या आवळ्यामध्ये तुरटपणा कमी असतो. लहान आवळामध्ये तुरटपणा आणि कच्चेपणाही असतो, त्यामुळे मोठ्या मोठ्या आवळाचा वापर करायचा आहे. सर्व मी अर्धा किलो अशी आवळं घेतली आहेत आणि हिरवेगार अशी आवळे आहेत. त्यानंतर एक किसणी घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही मोठ्या किसणीचाही वापर करून घेऊ शकता. यामध्ये मी बारीक बारीक किस करून घेणार आहे. कच्च्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. अँटीऑक्सिडंट्स, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस हे भरपूर प्रमाणात असतात. सर्दी, खोकला, इन्फेक्शनपासून आपला बचाव होतो. केस जर गळत असतील तर केस गळती कमी होते. केस काळे होतात. त्वचेला चमक येण्यास सुरुवात होते. आपल्याला जर पित्त होत असेल तर बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम हे आवळा करत असतं. रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास ही सहाय्यक असा आवळा आहे. कोलेस्टेरॉल आपल्या शरीरातलं नियंत्रण ठेवण्यास मदत करत असतं. हे भरपूर गुणधर्म असणारा आवळा आहे. त्यानंतर याच्या बिया मी अशा फेकून देणार नाही आहे. सर्व आवळा मी किसून घेतला आहे. त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवलं आहे आणि सर्व बिया यामध्ये घालून घेतल्यात. ह्या बिया आपल्या केस धुण्यासाठी किंवा हा ज्यूस म्हणून वापर करू शकतो. त्यानंतर अर्धा किलोचा गूळ घेतला आहे. तो किसून घ्यायचा आहे किंवा कापून घ्यायचा आहे. हा मऊसूद असा गूळ आहे. तुम्ही यामध्ये अर्धा किलोची साखर वापरू शकता किंवा अर्धा गूळ किंवा अर्धी साखर असंही मिश्रण करून घेऊ शकता. त्यानंतर एक कढई घेतली. त्यामध्ये गुळाचा थर लावून घेतला आहे. त्यावर आवळ्याचा कीस असा पसरून द्यायचा आहे. सर्व बाजूनी आवळ्याचा कीस पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर परत गुळाचा असा थर लावून घ्यायचा आहे. असं जर केलं तर गूळ हा आवळ्याला मऊसूद असा शिजवण्यास मदत होते. गुळाला लवकर असं पाणी सुटतं, त्यामुळे आपला आवळा चांगला मऊसूद असा शिजणार आहे. गुळामध्ये लोहे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्व ए, बी, सी भरपूर प्रमाणात असतं. गुळामुळे आपल्या रक्तवाढीस मदत होते. पचन सुधारतं. थकवाही आपला कमी होत असतो. आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढण्यास सहाय्य होत असतं. सर्दी, खोकला असेल तर आराम आपला गुळामुळे लवकर प्रमाणात भेटत असतो. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होत असते. त्यामुळे हा गूळ खूपच गुणकारी आहे. आवळा आणि गूळ याचं मिश्रण खरंच बहुगुणी असं आहे. सर्व लेयर मी या पद्धतीने टाकून घेतलेत. सर्व लेयर टाकून झाल्यानंतर मी याचा गॅस चालू करून देणार आहे. हा मंद आचेवरच असा गॅसवर लो फ्लेम ठेवायची आहे. कढई थोडीशी गरम होऊन द्यायची आहे. त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचे. 2 ते 3 मिनिटासाठी हे झाकण ठेवून द्यायचे. गूळ हा पूर्ण यामध्ये विरघळलेला आहे. सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आणि मंद आचेवर शिजवून द्यायचे. त्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे घातलेत.
दालचिनीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असते. त्यामध्ये लवंग घातलंय. दातदुखी कमी करते. पोटातील गॅसही कमी करत असतं. त्यानंतर 1 चमचा सुंठ घालून घेतली. सुंठ घातल्याने आपली सर्दी खोकला यासाठी गुणकारी आहे. थोडंसं मीठ घालून घेतलंय आणि काळं मीठ घालून घ्यायचंय. काळं मिठामध्ये सोडियम कमी असल्याने हृदयासाठी हे चांगलं आहे. थोडीशी हळद घालून घेतली. हळद ही त्वचा आपली उजळण्यास मदत करत असते. 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घालून घेतली. काश्मीरी पावडर ही आपला रंग येण्यासाठी घालून घेतलेली आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करायचे. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे चांगला असा कलर येणार आहे आणि हे अत्यंत असा आवळा चुंदा चांगला दिसणार आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी शिजू द्यायचे. हे सर्व शिजत आल्यानंतर सतत हलवत राहायचंय. गुळाचं पाण्याचं प्रमाण कमी झालंय. हे मिश्रण खाली लागू शकतं. त्यानंतर 1 चमचा इलायची पावडर घालून घेतली. इलायची पावडरमुळे खूप चांगला श्वास येणार आहे. त्यानंतर 2 चमचे खरबुजाच्या बिया घालून घेतल्यात. हे सर्व एकत्र करायचे. 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचंय. आवळा चुंदा हा लहान मुले, मोठी माणसे असे अगदी सर्वजण एकदम मागून खाणार आहेत. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या शरीराची कमतरता भरून काढणार आहे. आपला आवळा चुंदा मी एका बाटलीमध्ये भरून ठेवते. आपण काचेच्या बाटलीचा वापर करायचा आहे, त्यामुळे ते जास्त काळ टिकणार आहे. अत्यंत काचेसारखा दिसणारा असा आवळा चुंदा तयार झालाय. अत्यंत गुणकारी बहुगुणी असा आवळा चुंदा असा तयार झालाय. आता बाटलीचं झाकण लावून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपला आवळा चुंदा तयार आहे. सर्व मी काचेच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.